काही नात्यांमधलं अंतर शब्दांशिवाय स्पष्ट होत होतं आणि केलेलं दुर्लक्ष अधिक बोचत होतं. एका बाजूला कठोर शांतता, तर दुसऱ्या बाजूला न बोललेली ओढ आणि काळजी. दोन्ही समांतररित्या सुरू होते. प्रेम असूनही व्यक्त न करता येणं, राग असूनही दूर जाता न येणं आणि नात्यांमधला तोल सावरायचा संघर्ष, हेच सगळं सुरू होतं. पुढे घडणाऱ्या एका मोठ्या वादळाची शांत पण धोकादायक चाहूल लागून राहिली होती. इकडे तपस्या मंदिरात बसून सम्राटच्या भीतीने हनुमान चालीसा म्हणत होती. गेल्या एका तासात तिचे वेगवेगळे मंत्र उच्चारून झाले होते, पण काही केल्या सम्राटची भीती मात्र अजूनही तिच्या मनातून गेली नव्हती. तप्पू, असं घाबरून चालणार आहे का? त्यांच्या भीतीने तू अशी किती वेळ मंदिरात बसून राहणार आहेस? आणि ते तरी तुला बसू देतील का? तू नाही गेलीस तर ते तुला शोधत इथे येतील. त्यापेक्षा तूच खंबीरपणे येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरी जा. ती उठून उभी राहिली. तिला उठलेलं बघून ड्रायव्हरच्या जीवात जीव आला. तो लगेच मागे फिरून निघून गेला. चला दादा. ती गाडीत बसली तशी ड्रायव्हरने गाडी सुरू केली. आणि ते घरी पोहोचले. काय ग तपस्या, आज इतका उशीर का केलास? आशा, अगं आल्या आल्या काय तिच्यावर ओरडतेस? काम असेल काहीतरी म्हणून उशीर झाला असेल. दादा, तू ना डोक्यावर बसवून ठेवलंयस तिला, म्हणून ती जास्त शेफारली आहे. इतर वेळची गोष्ट असती तर तपस्याने नक्कीच त्यांना काहीतरी उलट उत्तर दिलं असतं. पण सध्या आत्याबाईंपेक्षाही जास्त भीती तिला तिच्या नवऱ्याची होती. एखादी जादूची कांडी फिरावी आणि सम्राटने सगळं विसरून जावं असं तिला वाटत होतं. मी फ्रेश होऊन आले. बघितलंस, आपण काय बोलतोय याच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही तिने. कुठल्या जगात वावरत असते देवच जाणे. अरे दादा, मला तर यांच्या होणाऱ्या मुलांचा विचार करून टेन्शन येतं कधी कधी. बाप हा असा सनकी आणि आई ही अशी सायको. मुलं कशी जन्माला येणार आहे देवच जाणे. इकडे घरी पोहोचताच ड्रायव्हरने फोन करून ते आले असल्याचे कळवलं होतं. त्यामुळे सम्राट रूम मध्ये तिचीच वाट बघत होता. देवा, आय नो मी खूप कांड करते. एखादी गोष्ट करायच्या आधी फार विचार करत नाही. त्या क्षणाला जे मनात येईल ते करून मोकळी होते आणि त्याचे परिणाम नंतर मलाच भोगावे लागतात. पण यार, माझं इंटेन्शन तर वाईट नसतं ना. आता फक्त मला 6 महिन्यांचं सर्टिफिकेट हवं होतं. पण 6 महिने काय, 6 दिवस पण या माणसासमोर तू सस्पेन्स टिकू दिलं नाहीस. मी तर म्हणते हे बिझनेसमॅन होण्यापेक्षा ना डिटेक्टिव्ह किंवा क्राईम ब्रांचवाले असायला हवे होते. सगळ्या केसेस असा चुटकीसरशी सॉल्व्ह केल्या असत्या यांनी. तपस्या, अगं प्रॉब्लेम तुझ्या गळ्याशी आलाय आणि तू क्राईम पेट्रोल खेळायचा विचार करतेस? डोकं फिरलंय का तुझं? ती बडबडतच रूमच्या दाराजवळ येऊन पोहोचली. तिथे येताच तिची पावलं जागेवर थांबली.
दरवाजा उघडा होता. तो तिच्या समोर पाठमोरा उभा राहून कोणासोबत तरी फोनवर बोलत होता. त्यात कहर म्हणजे साहेब शर्टलेस होते. एक हात कमरेवर तर दुसरा हातात फोन असा तो उभा होता. त्याचे ते मसल्स बघून क्षणभरासाठी तिने आवंढाच गिळला. तपस्या, तू जर या 85 किलोच्या माणसाचं वजन पेलू शकतेस ना, तर तुझ्यासाठी जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. तू फक्त घाबरू नकोस, ओके? समर, उद्या भेटून सांगतो ना मी तुला सगळं. अरे काय सांगतो, तू तुझे सगळे शेअर्स विकलेत. अशी काय इमर्जन्सी आली होती तुला? इमर्जन्सी होती म्हणूनच तर विकले ना. बोलता बोलता सम्राट अचानक मागे फिरला. तशी त्याची नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्याकडे बघताच ती लगेच आहे त्या जागेवर सावधान स्थितीत उभी राहिली आणि त्याच्याकडे बघून तिने एक क्लोजअप वाली स्माइल दिली. बरं, उद्या भेटून बोलू आपण सविस्तर. आता ठेवतो. अजून पण काही महत्वाची कामं उरकायची आहेत मला. त्याचं बोलणं ऐकून तिचे पाय लटलट कापू लागले. पण चेहऱ्यावरची स्माइल गतीने कमी केली नव्हती. त्याने फोन कट केला आणि चार्जिंग पॉइंट कडे वळाला. फोन चार्जिंगला लावून त्याने कपाटातला त्याचा टॉवेल घेतला आणि काही न बोलता सरळ बाथरूम मध्ये शिरला. हे पहिल्यांदा असं घडत होतं. बाहेरून आल्यावर तो आधी तिला मिठी मारायचा किंवा आल्या आल्या तिच्या नेकवर किस केल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. तिचा सुगंध श्वासामध्ये भरून घेण्याची त्याला जणू सवय लागली होती. पण आज ज्या प्रकारे त्याने तिला इग्नोर केलं ते बघून एका क्षणासाठी तिचे डोळे पाणावले. त्याचं इग्नोर करणं तिच्या मनाला दुखावून गेलं. चूक तुझीच आहे तपू, त्यामुळे आता त्रास पण तुलाच सहन करावा लागणार आहे. थोड्या वेळानंतर तो अंघोळ करून बाहेर आला आणि चेंजिंग रूम कडे निघून गेला. ती मात्र अजूनही आहे त्याच स्थितीत त्याची वाट बघत उभी होती. तिला त्याला समजावून सांगायचं होतं, पण खरं तर तिच्याकडे समजावून सांगण्यासारखा कोणता मुद्दाच नव्हता. कारण जे ती वागली होती ते मुळातच मूर्खपणाचं होतं, ज्याचा राग त्याला येणं स्वाभाविक होतं. आता त्यावर ती काय जस्टिफिकेशन देणार होती? शेवटी जेव्हा तिला हे सगळं असह्य झालं तेव्हा तिने हातातली पर्स तशीच बेडवर फेकून दिली आणि पळतच त्याच्या मागे चेंजिंग रूम मध्ये गेली. तो समोरच्या वॉर्डरोब मधून कोणता शर्ट घालू याचा विचार करत होता. तितक्यात ती वाऱ्यासारखी येऊन त्याला पाठीमागून बिलगली. तिचे ते मऊ हात त्याच्या उघड्या छातीवर टेकले तशी त्याच्या हृदयाची धडधड वाढली. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. आय नो मी जे केलं ते चुकीचं होतं आणि त्याचा तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे. पण विश्वास ठेवा, यामागे माझा कोणताही दुसरा हेतू नव्हता. मला फक्त काही दिवसांसाठी कामाचा अनुभव घ्यायचा होता. मी लग्न झालंय हे त्यांना सांगितलं असतं तर माझ्या नवऱ्याचं नाव सुद्धा त्यांना सांगावं लागलं असतं आणि मग परत बेचा पाडा सुरू झाला असता. मला ते सगळं पुन्हा नको होतं म्हणून मी एक छोटंसं खोटं बोलले. त्याने त्याच्या छातीवर असलेले तिचे दोन्ही हात पकडले.
आणि ते हात बाजूला करून तो पाठीमागे वळाला. ती खूप आशेने त्याच्याकडे बघत होती. उदय, एल आर यू? हा. मी विचारलं, कोण आहेस? कोण आहेस तू? आपण ओळखतो एकमेकांना? काही नातं आहे का आपलं? आय डोंट थिंक सो. माझी एक बायको होती, जिचं माझ्यावर प्रेम होतं, जिने मला वाईट मार्गातून सरळ मार्गी चालायला शिकवलं, जिने माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझी साथ दिली, माझी सोबत केली. इतक्या वाईट प्रसंगातून सुद्धा तिने माझं आणि तिचं नातं नाकारलं नाही. माझ्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये ती माझ्या सोबत उभी होती. पण आज जी मुलगी माझ्या समोर उभी आहे, तिला मी खरंच ओळखत नाही. कारण फक्त एका क्षुल्लक जॉबसाठी माझी बायको असा मूर्खपणा कधीच करू शकत नाही. सो देवीजी, मी तुम्हाला ओळखत नाही आणि पुन्हा कधी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. त्याने हाताला येईल तो शर्ट कबर्ड मधून ओढून घेतला. तिला क्रॉस करून निघून गेला. पण तो जे काही बोलून गेला ते मेंदूमध्ये क्लिक होताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. इकडे शौर्य सुद्धा त्याची ड्युटी संपवून घरी आला होता. सवयीप्रमाणे त्याने बेल वाजवली. पण दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून त्याने पुन्हा बेल वाजवली. पण पुन्हा नो रिस्पॉन्स. तेव्हा कुठे त्याला दुपारचा तिचा आणि त्याचा झालेला फोन कॉल आठवला आणि त्याच्याही नकळत त्याचा चेहरा उदास झाला. त्याने लगेचच स्वतःजवळच्या असलेल्या चावीने दरवाजा उघडला. आणि आत आला. पूर्ण घराचे लाईट्स ऑफ होते. त्याने सगळे लाईट सुरू केले. पण आज घरामध्ये नेहमीसारखी ती रौनक नव्हती. ज्या ओढीने तो रोज घरी यायचा ती ओढ नव्हती. घरी आल्यावर त्याला किचन मधून जो खमंग जेवणाचा सुगंध यायचा तो सुगंध नव्हता. आल्यावर अहो पाणी आणू का हा प्रश्न विचारणारी ती नव्हती. घर अगदी जसंच्या तसं होतं. पण तरीही त्या घरात त्याला काहीतरी कमी जाणवत होती. खिशातला फोन सोफ्यावर टाकत तो शूज काढण्यासाठी खाली वाकणार. तितक्यात दाराची बेल वाजली. आणि माहित नाही का अचानक त्याचं हिरमुसलेलं मन पुन्हा खुश झालं. कदाचित ती आली असेल असा विचार त्याच्या मनात डोकावून गेला. त्याने घाईघाईने जाऊन दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडताच त्याचं खुश झालेलं मन पुन्हा उदास झालं. दारात एक माणूस उभा होता. साहेब, आज्ञा मॅडमने तुमच्यासाठी डबा पाठवलाय. ओके, थँक्यू. शौर्यला डबा देऊन तो माणूस निघून गेला. त्याने दरवाजा बंद केला आणि हातातल्या पिशवीकडे पाहिलं. माहेरी गेलीये तरी माझी काळजी करायची काही सोडत नाही.
त्याने ती बॅग टेबलवर ठेवली आणि लगेच सोफ्यावरचा फोन उचलून तिला फोन लावला. अगदी दुसऱ्याच रिंगला त्याचा फोन रिसीव्ह झाला. जेवलात? नाही अजून. जस्ट टिफिन मिळालाय म्हणून तर तुला कॉल केला. ओके. काय गरज होती टिफिन पाठवायची? मी केलं असतं ना मॅनेज. हो, पण मला वाटलं तुम्ही थकला असाल म्हणून मग पाठवला. तिला त्याची खूप आठवण येत होती. रोज संध्याकाळी त्याचा चेहरा बघायची सवय जी लागली होती. त्याला काय हवं, काय नको ते बघण्यातच तिचा पूर्ण वेळ निघून जायचा. तिच्यासाठी तो म्हणजे तिचं सर्वस्व बनला होता. तिचं संपूर्ण जग त्याच्या भोवतीच तर फिरत होतं. करमतंय का तिकडे? हो, करमतंय की. ओके. मला वाटलं माझी आठवण येत असेल. तुम्हाला तरी कुठे येते माझी आठवण? कसं सांगू तुला की तुझ्याशिवाय पूर्ण घर खायला उठलं इकडे. तू जेवलीस? नाही अजून. ओके. तुम्ही जेवून घ्या, नाहीतर जेवण थंड होईल. हम्म. जेवतो. ठेवू मग फोन? ठेवायचा आहे का? मी फोन ठेवला नाही तर तुम्ही जेवणार कसे? ते पण आहेच. ठेवू मग? ओके. ठेव. बाय. बाय. टेक केअर. तसा तिने फोन ठेवून दिला. फोन कट होताच त्याने कानाला लावलेला फोन हातात घेतला. काही क्षण तिच्या नावाकडे बघत राहिला. त्याने तिचं नाव आज्ञावरून आदू असं सेव्ह केलं आणि गालातच हसत तो फ्रेश व्हायला निघून गेला. इकडे आज्ञाने सुद्धा फोन ठेवला आणि मनातले सगळे विचार बाजूला झटकण्यासाठी तडक खाली निघून गेली.